तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज तारीख आहे 18 मे, सोमवार दिवस आहे आणि आज महत्वाचा दिवस होता वाटपाबद्दल. आज आपण दिवसभर वाट पाहत होतो की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता यायला पाहिजे, आज वाटप सुरू झाला पाहिजे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना अजूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नव्हते. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा होता. आज दिवसभर आपण वाटपाची वाट पाहिली, पण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाटप सुरू झालेला नव्हता. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याच बहिणींना पैसे आलेले नव्हते. त्यामुळे बहिणी आता टेन्शनमध्ये आलेल्या आहे. आणि आता वाटप संपला का, वाटप संपला का, वाटप थांबला का, किंवा मग पैसे न येण्यामागे काय कारण आहे, हे थोडं स्पष्ट मी तुम्हाला या ठिकाणी हा पॉइंट करणार आहे. कारण सर्वात पहिला पॉइंट या ठिकाणी असू शकतो की वाटप संपला किंवा वितरण संपले असावे. वाटप संपला असावा किंवा वितरण संपले असावे. दुसरा पॉइंट या ठिकाणी असणार आहे की काहीतरी टेक्निकल इश्यू या सिस्टम मध्ये, या वाटपामध्ये झालेला आहे. काहीतरी तांत्रिक बिघाड डीबीडीच्या सिस्टम मध्ये झालेला आहे, त्यामुळे वाटप तात्पुरता थांबलेला आहे. सर्वात आधी या ठिकाणी समजून घेऊ की टेक्निकल इश्यू जर झाला असेल, काही यादीमध्ये टेक्निकल इश्यू झाला असेल किंवा सर्व्हरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, तांत्रिक बिघाड झाला असेल, तर लवकरात लवकर शासनाने आज उद्याच्या तारखेमध्ये जे आहे ते या ठिकाणी बिघाड दूर करावा आणि लवकरात लवकर वाटपाला सुरुवात करावी. पण या ठिकाणी बघा, जर वितरण शासनाने थांबवले असेल, वितरण शासनाकडून पूर्ण झाले असेल, बघा वितरण शासनाकडून पूर्ण झाले असं मी म्हणत आहे, पण आपल्याकडून म्हणजे जनतेकडून हा वाटप पूर्ण झालेला नाही. आपल्याला अजूनही माहित आहे की आपण पात्र आहे, आपल्याला अजूनपर्यंत पैसे आलेले नाही. आपल्यासोबतच लाखो लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये पात्र आहे, ज्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे आले होते, पण आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही, असं तुमच्या सर्व कमेंट मधून दिसून येत आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला पात्रच मानत आहे आणि तुम्ही पात्रच आहे, तरी पण पैसे आलेले नाही. आणि शासनाच्या दृष्टीने जर पाहिलं तर मग वितरण संपलं आहे का? आपल्या दृष्टीने आपण पाहतो की वितरण संपलेलं नाही. आपल्याला पैसे यायला पाहिजे, आज किंवा उद्या आपल्याला पैसे मिळायला पाहिजे. पण शासनाच्या दृष्टीने जर हे वितरण संपलं असेल, शासनाच्या दृष्टीने जर हे वितरण संपलं असेल, तर खूप मोठा गोंधळ या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. कारण पात्र असून सुद्धा पैसे आलेले नाही आणि शासनाने वितरण संपलं आहे का, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आता लाडक्या बहिणींसमोर निर्माण झालेलं आहे. त्यामुळे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी समोर येऊन काहीतरी अपडेट द्यायला पाहिजे की कोणत्या माध्यमातून लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे का, किंवा किती लाडक्या बहिणींना टोटल वाटप झालेलं आहे, जिल्ह्यानुसार किती लाडक्या बहिणींना वाटप झालेलं आहे आणि या महिन्यामध्ये किती लाडक्या बहिणींना वाटप झालेला नाही. किंवा मग काहीतरी सिस्टम मध्ये किंवा वेबसाईटवर काहीतरी लाडक्या बहिणींसाठी अपडेट द्यायला पाहिजे की तुम्ही चेक करा, किंवा कोणत्या तरी माध्यमातून आधार क्रमांक टाकून चेक करा की तुम्हाला पैसे येईल की नाही, तुम्हाला पैसे आले की नाही. कारण बघा, या वाटपावर खूप साऱ्या लाडक्या बहिणींचं आधीपासून लक्ष वेधून होतं, कारण 7 ते 8 दिवसापासून थोड्या थोड्या प्रमाणात हा वाटप होत होता. त्यामुळे आपल्याला सुद्धा वाटलं की चला, उशिरा का येईना पण पैसे येतील, उशिरा का येईना पैसे येतील, पैसे मिळतील. पण अजूनही अशा लाडक्या बहिणी आहे की केवायसी ची दुरुस्ती झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून हप्ता बंद झाला होता, मग आता त्यांना तर 100% पैसे मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळाले पाहिजे, अशा बहिणींना सुद्धा पैसे मिळालेले नाही. त्यामुळे एकतर मग टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर शासनाने लवकरात लवकर हा टेक्निकल प्रॉब्लेम दूर करून डीबीटी ची प्रक्रिया, वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी. आणि जर वितरण संपवलं असेल किंवा वितरण थांबलं असेल आणि शासनाकडून जर हे वितरण पूर्ण झालं असेल, याबद्दल अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट येऊन समोर बोलायला पाहिजे, त्याबद्दल अपडेट द्यायला पाहिजे की कारण वाटप न झालेल्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे. खूप मोठा गोंधळ या वाटपामध्ये झालेला आहे. जशी समोर तुम्हाला अपडेट येईल, आज आपण संध्याकाळपर्यंत वाटपाची वाट पाहू. उद्याचा दिवस सुद्धा महत्वाचा आहे, उद्या सुद्धा वाटपाची वाट पाहू. आपण पॉझिटिव्हच आहे, आपल्याला असं वाटत आहे की वाटप अजूनपर्यंत संपलेला नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की काहीतरी टेक्निकल इश्यू असू शकतो. तर वाटपाची आज आणि उद्याचे दिवस वाट पहा, म्हणजे आपल्याला क्लिअरिटी मिळेल वाटप होतो की नाही. तर बघा, जर आज तुम्हाला कोणाला पैसे आले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.